स्नेहा बोगदे फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्वजण? आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल. सो चला आता व्हिडिओला सुरुवात करते आहे. आज बरीचशी कामं आहेत. एक्स्ट्राची कपडेही वॉश करायची आहेत. जसं काल तुम्हाला सांगितलं मी, पुन्हा एकदा एका छोट्याशा ट्रिपवर जातो आहोत. सो त्यासाठी आरूचे पिहूचे काल पिहूने त्याचे 2 टी-शर्ट तर वॉश केले तसे, पण आता कसे केले असतील तुम्ही अंदाजा लावू शकता. त्यामुळे ते टी-शर्टही पुन्हा वॉश करायचे आहेत. आरूचं एक पॅन्ट वॉश करायचं आहे. आरूच्या पप्पांचं स्वेटर आहे आणि बरेचसे कपडे आहेत. सो आज भरपूर कामं असणार आहेत. आणि दरवाजा वाजला, आधी कोण आलं ते बघते. सो हे पार्सल आलं. आणि यामध्ये आली ही शॉर्ट कुर्ती. खूप सुंदर आहे बघा, खूप सुंदर, खूप मस्त कापड आहे कॉटनचा. प्रिंट पण खूप सुंदर आहे आणि लुक पण छान येतोय बघायचा. एक काम करते ना, वेअरच करून दाखवते तुम्हाला. छान कॉटनची कुर्ती आहे आणि बीच कलर आहे. अगदी व्हाईट नाही आहे, हा बीच कलर आहे. आणि प्रिंट तर माय गॉड इतकी सुंदर आली ना त्यावर, आणि अगदी मस्त अशी उठून दिसते. खूप खूप सुंदर आणि तितकंच इलेगंट दिसतंय हे टॉप, म्हणजे कुर्ती, सॉरी. मला तरी फार आवडली. तुम्हाला हवी असेल तर लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते, नक्की चेकआउट करा. काहीतरी 364पर्यंत जी आहे ही मला पडलेली आहे. ऑनलाईन पेमेंट केलं असतं तर 330पर्यंत ही पडते. आणि खरंच खूप सुंदर आहे, मला तरी फार आवडली. व्हाईट कलरचं ना इतक्यात तर मला ऑब्सेशन झालं आहे. म्हणजे काहीही नवीन घ्यायचा विचार जेव्हा करते ना, तेव्हा व्हाईटच एक मला सर्वात आधी क्लिक होतं. बरं चला, आता चेंज वगैरे केलं आणि त्यानंतर इथे काय होतं, म्हणजे गार्डनमध्ये मी पाणी देते आणि इथे द्यायला विसरते. आणि हे बऱ्याचदा होत आहे. आता 8 दिवस झाले या प्लांट्सला पाणी दिलेलं नव्हतं. सो म्हटलं चला आता याला पाणी देते. आणि या 2 प्लांट्समुळे म्हणजे माझ्या एंट्रन्सचा पूर्ण लुक चेंज झाला. इतका सुंदर दिसतो ना एंट्रन्स यामुळे, खूप मस्त. बघा, घर डेकोरेट करायचं असेल, एंट्रन्स खास करून डेकोरेट करायचं असेल ना, प्लांटपेक्षा चांगलं ऑप्शन तुम्हाला मिळणार नाही. म्हणजे एकतर स्वस्तातही असतं आणि त्यामुळे ना अगदी जिवंतपणा जो आहे त्या त्या कॉर्नरला, त्या त्या जागेला ॲड होत असतो. माझं ना म्हणजे खूप इच्छा असते अशी की मला एंट्रन्स डेकोर करायचं, एखादं ना मस्त असं शू रॅक वगैरे ठेवायचं आणि बऱ्याचशा गोष्टी वर जागा आहे. सो छोटे मोठे प्लांटर वगैरे वगैरे हँगिंग वगैरे जे म्हणजे लावायचं होतं मला. शेल्फ पण बघितल्या होत्या मागे मी ऑनलाईन. खूप इच्छा असतात माहिती आहे का, माझी बरीचशी स्वप्न असतात आणि त्या संबंधित भरपूर प्लॅनिंगही असतं माझं. आणि वेळ येते ते प्लॅनिंग एक्झिक्यूट करायचं आणि लक्षात येतं लगेच माझ्या, बाई स्नेहा इथे राग भरपूर येते, म्हणून जास्तीचे कामं काही स्वतःचेच तू वाढवून घेऊ नको. आणि तिथेच जे आहे मग माझं सर्व प्लॅनिंग सर्व 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 मी ड्रॉप करते आणि फक्त प्लांट्स जे आहेत तेवढे ठेवून देते. म्हणजे क्लीन करायलाही सोपे जातात आणि तेवढ्याने लुकही तिथला इन्हान्स होतो. आता एंट्रन्स असो की घर असो, म्हणजे सर्वच ठिकाणी मी प्लांट्स लावलेत आणि मला तरी वाटतं त्याने एक जिवंतपणा येतो घराला आणि दिसतातही फार सुंदर. सो सर्व प्लांट्सला मी इथे पाणी देते आहे. आणि बघा, या कॉर्नरला तर प्लांट्स भरपूर वर्षापासून ठेवलेली, पण आता तीळ संक्रांतीला, सॉरी हळदी कुंकाला जे डेकोरेशन केलं होतं, सो तिथेही मला ग्रीनरी ॲड करायची होती, म्हणून हे 2 प्लांट जे आहेत मी तिथे हँग केले होते. आणि तेव्हाच या प्लांटकडे माझं म्हणजे लक्ष होतं तसं, पण तिथनं ते काढायची इच्छा होत नव्हती आणि पाणीही काही दिल्या गेलंच नव्हतं. सो म्हटलं चला आता यांना जरा काढूयात खाली, पाणी वगैरे देऊयात. आणि म्हणजे जे तुम्हाला दिसतंय ना मोठाच्या मोठा मनी प्लांट, ॲक्च्युली तो फक्त एका छोट्याशा जगमध्ये लावलेला आणि आडवा लावलेला, आणि तो आडवा हँग केलेला आहे. त्यामुळे त्याला मी तिथे पाणीही देऊ शकत नव्हती, कारण सर्व मातीच खाली आली असती. सो
त्या कॉर्नरला हे प्लांट इतकं सुंदर दिसत होतं, त्यामुळे आत्ता ना म्हणजे मला आयडिया आलेली आपण तिथेसुद्धा एखादं मस्त असं बुशी असं मनी प्लांट हँग करून तिथला लुकही इन्हान्स करू शकतो. सो लवकरच मी म्हणजे माझ्याकडे मायक्रम नाही आहे, नाहीतर मी आजच मस्त एक मायक्रमचं हँगर तयार केलं असतं आणि एखादं प्लांट तिथे मस्त ना हँग केलं असतं. पण मायक्रमचं हँगर नाही किंवा कोणतं विकतचंही छोटंसं असं सुंदर कोणतंच हँगिंग बास्केट म्हणा किंवा प्लांटर माझ्याकडे सध्या तरी नाही. सो प्रयत्न करेल आता मी एखादं स्वतः बनवेल किंवा मग विकत घेऊन येईल आणि तिथे एक मस्त प्लांट जे आहे हँग करेल. मस्त म्हणजे हे मनी प्लांटच हँग करेल मी, कारण भरपूर बुशी आहे त्यामुळे तिथे खूप मस्त ग्रीनरी ॲड होईल. बाय द वे, हळदी कुंकाला जितक्याही बायका आल्या ना, ज्या काही बऱ्याचशा अशा असतात की पहिल्यांदा येत असतात किंवा पहिल्यांदा त्या नोटीस करत असतात. सो बऱ्याचशा बायकांनी नोटीस केलं की स्नेहा वरच्या प्लांट्सला तू कशी पाणी देते गं. आणि खरंच त्यांनी ॲप्रिशिएट केलं की खरंच खूप मेहनत करतेस तू तुझं गार्डन डेकोर करायला किंवा मेंटेन ठेवायला. म्हणजे सर्वांचं म्हणणं होतं प्लांट सर्वच जणी लावतात, पण मेंटेन ठेवणं गरजेचं असतं. आणि कधीही तुझ्या गार्डनमध्ये आलं की तुझं गार्डन मस्त मेंटेन होतं. आणि खरंच म्हणजे माझ्या कामाची एवढीच जरी पावती मला मिळाली ना तरी मला खूप छान वाटतं. दिवसभर काही ना काही कामं चाललेली असतात ना, तर सायंकाळी मला भूक लागते. खरंच मला भयंकर भूक लागते आणि अशा वेळेस मग चटपटीत खायची इच्छा होते. काहीतरी वेगळं हवं असतं. भाजीपोळी जात नाही आणि आत्ता काही हेवी खाऊन घेतलं की रात्रीचं जेवणही जात नाही. म्हणून काहीतरी चटर थोडंसं खावं असं मला वाटतं. सो अशा वेळेस ना मी मग शेंगदाणे गूळ किंवा फुटाणे गूळ वगैरे खात असते. फुटाणे गूळ मध्ये ना भरपूर प्रोटीन, कॅल्शियम, आयरन असतं, जे खूप फायदेशीर ठरतं आपल्यासाठी. आणि जर पाळींचे त्रास असतील ना त्यासाठीही खूप उपयुक्त असतं बरं का. सो मला तसला त्रास तर नाही, पण त्याने भूकही ना मस्त म्हणजे थोडंसं जरी खाल्लं ना तर अगदी पोट भरल्यासारखं होतं आणि आपण काहीतरी हेल्दी खाल्लं याचं समाधानही मिळतं. चला आता माझे गूळ फुटाणे संपवते आणि नंतर तुम्हाला भेटते. ही बोरं अश्विनीने आणून दिलेली आहेत आणि इतकी आवडतात ना मला बोरं. पण कितीदा मार्केटमध्ये गेलो तर आम्ही बोरं दिसलीही, पण म्हणजे असा वेळ आला नाही किंवा फक्त बोरांसाठी थांबायचा कंटाळा केला असं काहीसं झालेलं. आणि या वर्षात पूर्ण सीझन चालला आहे पण आणखी मी बोर टेस्टही केलं नव्हतं. हां, हळदी कुंकात जेव्हा वाणासोबत देतात ना ते एक मी फक्त टेस्ट केलेलं. त्या व्यतिरिक्त एकही बोर खाल्लेलं नाही. पण आज अश्विनीने आणून दिलं ना, खरं सांगते इतका आनंद झाला मला, म्हणजे मला कायच मिळालं असं झालं होतं. आणि बोरंही मस्त आंबट गोड होती, म्हणजे खूप आंबटही नाही आणि फार अशी गोडही नाही आणि पानसटही नाही. चला, बोरं माझी माझी मी आता एन्जॉय करते. आता ना पिऊ खेळायला गेला, आरू ट्युशनला गेली आणि जाता जाता रोहितचं होतं, मम्मा आज काहीतरी वेगळं पाहिजेच, आज मी भाजीपोळी खाणारच नाही. तिला म्हटलं मसाले भात करते, तर मसाले भात तिला नको होता. सो माहीत नाही आणखी मला काही सुचत नाही मी काय बनवणार, पण चॉपिंग तेवढी माहीत नाही, खरंच माहीत नाही मला मी काय बनवणार आहे. काहीच नाही म्हणजे माझ्या डोक्यामध्ये सध्या तरी. पण तरी आता वॉकला जाणार आहे. सो माझी जी फ्रेंड आहे ती हॉस्पिटलला गेलेली आहे. सो ती यायला वेळ आहे, 10-15 मिनिटात येईल बोलली. मी म्हटलं चला आपलं हे काम तरी होऊन जातं आणि मग तिकडनं आल्यावर जी गडबड होत असते ना स्वयंपाकाची तीही होणार नाही. काय बनवायचं बरं रोज 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 नवीन काहीतरी, वेगळं काहीतरी. हे शब्द असे आलेत ना तर मला असं वाटतं की असे बाण येत आहेत माझ्या अंगावर. खरंच ना, म्हणजे इतकं कोळ्यात टाकतात ना, म्हणजे दररोज काहीतरी नवीन, काहीतरी वेगळं, काहीतरी नवीन. धाक बसलाय आता या शब्दांचा मला असं ऐकायला आलं कीच लगेच मी धाकी पडते. खरंच ना. सायंकाळच्या स्वयंपाकाची बऱ्यापैकी तयारी केली मी आणि त्यानंतर आता वॉकिंगला आलेत.
आणि खरंच जेव्हापासनं हे सायंकाळचं वॉकिंग स्टार्ट केले ना, तेव्हापासून बरेचसे चेंजेस मी बघते स्वतःमध्ये. म्हणजे खूप पॉझिटिव्ह वाटतं आणि खूप फ्रेश वाटतं. घरात कितीही मोकळी हवा असू द्यात, पण बाहेर जेव्हा आपण पडतो ना, ती मोकळी हवा आणि म्हणजे ते वातावरण काहीसं वेगळंच असतं. बरं चला, घरी आले मी. काहीच सुचत नव्हतं काय करू. सो पिहूनेच आयडिया दिली, "मम्मा ते गोल गोल करत असते ना तू रिंग रिंग, ते बनव." म्हणजे त्याला शिंगोडे म्हणायचं होतं ते मला कळलं आणि मी पटकन त्याला मिठीतच घेतलं, कारण इतकं छान वाटलं ना. माझं मोठं कोळं त्याने सोडवलं होतं. त्याला फार आवडतात आणि आरोहीला तर प्रचंड आवडतात शिंगोडे. रेसिपी डिटेलमध्ये बऱ्याचदा तुमच्यासोबत शेअर केलेलीच आहे मी, तरी एकदा सांगते बघा. ज्वारीचं जे पीठ असतं ते मी 1 वाटी घेतलं. त्यानंतर त्यामध्ये गव्हाची कणिक घेतली अर्ध्या वाटीपेक्षा जास्त आणि तितकंच बेसन घेतलं. त्यात हळद, मीठ, त्यानंतर थोडंसं जे आहे अजवाईन घातलं आणि सोबतच थोडंसं काय म्हणतो त्याला आपण, बघा वेळेवरनं असं होतं माझ्यासोबत, हिंग घातला. त्यानंतर मिरची, कोथिंबीर आणि भरपूर लसूण आणि अद्रक मिक्सरमधनं फिरवून पेस्ट केली, तीही घातली. मस्त घट्टसर भिजवलं आणि त्याचे असे गोल गोल करत जे आहे शिंगोडे करून घेतलेत. फक्त हेच एक काम मला जरा इरिटेटिंग आणि म्हणजे कंटाळवाणं वाटतं, कारण बराच वेळ घेतं हे. पण तरी असं वाटतं ठीक आहे ना, काहीतरी वेगळं खायला मिळतं आणि बाकीही म्हणजे हे एक काम वाढतं, पण बाकीच्या गोष्टी बऱ्याचशा कमी झालेल्या असतात. सो त्यामुळे बरं वाटतं आणि खायलाही खूप मस्त भारी वाटतं. सो शिंगोडे बनवलेत मी आणि आता फोडणी द्यायचं आहे. पण आता आली बेडरूममध्ये, कारण पिहूनं इथे काल जे आम्ही फ्रूट्स बनवलेत ते कलर करतो आहे आणि तो माझ्यावर भयंकर रुसलेला आहे. त्याचं म्हणणं होतं की तू मला हेल्प नाही करत ना, तर माझं शूटही करू नको. कारण बऱ्याच वेळचं त्याचं चाललेलं, मम्मा कलर करण्यात हेल्प कर. पण प्रत्येक वेळेस ना मला नाही वाटत हेल्प करावीशी, कारण फ्रूट बनवण्यात मी बऱ्यापैकी त्याला हेल्प केलेली आहे ऑलरेडी. आणि माझं आता असं होतं की आता कलरिंगसाठी तुला जे वाटतं तसं कर, तुझी इमॅजिनेशन पॉवर यूज कर, प्रत्येक वेळेस मम्माचं नाही सांगणार. आणि म्हणून तो चिडलेला होता. सो त्याने काही शूट करू दिलं नाही, पण त्याने खरंच कलर खूप प्रिटी केले होते, खूप सुंदर दिसत होते त्याचे फ्रूट्स. आणि चला आता मी इथे फोडणी देते आहे बघा. काही नाही बघा, मोहरी तडतडली की जिरं घातलं, त्यामध्ये मी टोमॅटो घातला आणि सोबतच जी पेस्ट केली होती ना ती पूर्ण घातली. मस्त परतून घेतलं. त्यामध्ये मग थोडंसं जे आहे जिरेपूड, धनेपूड, नमक वगैरे वगैरे घातलं, थोडा हिंगही घातला आणि पाणी घालून आता याला मस्त उकळ आणायची आहे आपल्याला. छान उकळ आल्यानंतरच जे आहे त्यामध्ये आपल्याला शिंगोडे घालायचे असतात, नाहीतर ते पाहिजे तसे छान होत नाहीत. चला, उकळ ही आली माझी. नंतर मीठ घातलं. मीठ घालायला विसरायचं नाही, मी विसरली होती म्हणून सर्वात शेवटी घातलं. त्यानंतर त्यामध्ये शिंगोडे घातलेत आणि काही नाही, फक्त 15 मिनटं जे आहे आपल्याला हे झाकून ठेवायचेत. आणि असे भारी बनतात ना की काय सांगू तुम्हाला. म्हणजे दिसायला इतके छोटे दिसतात आणि असं वाटतंय बापरे 4 आहोत, सर्वांना पुरतील ना, असे तसे बरेच प्रश्न असतात. पण याने खरंच खूप मस्त भूक होते आपली. आणि हे तुम्हाला दिसतंय ना यामध्ये जे मी टाकलं आहे आता, त्याला आरोहीचे पप्पानं बटगोडे समथिंग काहीतरी म्हणतात, त्यांना प्रचंड आवडतं. म्हणजे तेच जे कणिक मळली होती त्याचेच असे छोट्या छोट्या पुऱ्या केल्या हातानेच आणि ते टाकल्यात. त्यांना ते आवडतात. त्यांचं तर म्हणणं असं, कशालाच तू ते गोल गोल रिंग करून वेळ वेस्ट घालवते, असे बटगोडे कर आणि असंच खाऊन घेऊ. पण मुलांना रिंग आवडतात म्हणून ते मी करत बसते. जरा वेळ जातो खरा, पण मुलांना ना म्हणजे मस्त वाटतं ते खायला वगैरे. आणि ते शिजूनही पटकन येतात, कारण पातळ पातळ असतात. सो आणि दिसायला तर छान दिसतातच. आणि याची ग्रेव्ही तर इतकी मस्त बनते ना, अशी घट्टसर की काय सांगू. असे गरमागरम शिंगोडे खायला खरंच खूप मज्जा येते. आणि आता हिवाळा संपतोय ना, तितक्यात ना हे बनवून खा, आणखी मजा येईल. बरं चला, आता हे गरमागरम शिंगोडे आम्ही एन्जॉय करतो. आणि होप सो तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल, त्यासाठी तुमचे खरंच खूप खूप धन्यवाद. आणि बघा, हा आमचा रुसूबाई आणखी रुसलेलाच आहे. सो आता याला मनवते आणि आजचा व्हिडिओ जो आहे इथे संपवते. होप सो तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, छान छान कमेंट करा. पुन्हा भेटते तुम्हाला अशाच एका छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत फ्रेंड्स, स्वतःची काळजी घ्या. बाय, टाटा.